नाही, 293चा हा प्रस्ताव विरोधी पक्षाचा होता. खरं तर ही जबाबदारी सरकारची आहे. मंत्र्यांना उपस्थित ठेवणं, अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं, वारंवार मुख्यमंत्री यांना सांगत आहेत, यांना वॉर्निंग देत आहेत, तरी पण प्रशासन निर्ढावल्यासारखा वागतो आहे, मस्तीत वागतो आहे. याचा अर्थ काय की सरकारचा धाक आता प्रशासनावर राहिलेला नाही आणि त्यामुळं या लोकांची मगरुरी वाढली आहे, मस्ती वाढली आहे आणि त्यामुळं ते उपस्थित राहत नाही. कारणे दाखवा नोटिसीनं समाधान होईल असं नाही, तर यांचे किमान अनुपस्थितीबद्दल 2 तरी इन्क्रिमेंट कमी केले पाहिजेत, गोठवले पाहिजेत, तर ती सजा दिसेल आणि पुन्हा धाडस करणार नाहीत अनुपस्थित राहायचं असं मला वाटतं. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी मुदत आहे ती परत एकदा वाढवली आहे, त्यामुळे तारीख पे तारीख कर्जमाफीसाठी दिली जाते. सरकारकडून असं वाटतंय का? बघा, 36,000 कोटीची कर्जमाफी घोषित केली आणि पुरवण्यामध्ये 20,000 कोटीची तरतूद केली. याचा अर्थ असा आहे की 16,000 कोटी कुठून आणणार? जर एक रकमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात घालायची आहे, तुम्ही ते गॅप कुठून देणार 16,000 कोटीची? याचा अर्थ ही बनवाबनवी आहे आणि बनवाबनवी करत नेऊन जे आकडे फुगवून सांगितलेत, जी फसवी कर्जमाफी आहे. काल पण हाऊसमध्ये आम्ही हा विषय मांडला आणि लोकांच्या नजरेत आणून दिला की जर तुम्ही या सगळ्या कर्जमाफीमध्ये 56 लाख म्हणजे 56 हा आकडा आता फेमस झाला आहे. कोणाची छाती 56 इंच आहे आणि 56 लाख शेतकरी इथून आणतात, पण मुद्दाम 12 लाख शेतकऱ्याच्या पलीकडं याचा फायदा होणार नाही. ही तर कर्जमाफी शेवटच्या ह्याच्यामध्ये लक्षात येईल की 10-12 हजार कोटीच्या वर असणार. हा केवळ एक सोंग आणि फार्स असणार आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. त्यामुळे तारीखवर तारीख देऊन टाइमपास करतील आणि शेतकऱ्याला आत्ता हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी वाट बघतो आहे, कर्जातून मुक्त झालं की नवीन कर्ज घेईल, कारण त्याला ते खरीपाचा आपला हंगाम करणं फार कठीण आहे, पण ते होत नाही. हे दुर्दैवानं या शेतकऱ्याच्या संदर्भात या सरकारची भूमिका ही दुप्पट्टी आहे, हे आता दिसून आलेलं आहे. नागपुरामध्ये संघ मुख्यालयाच्या आसपास जेवढे सीसीटीव्ही आहेत ते बंद असल्याचे समोर आले, कारण एक अपघात झाला आणि त्या अपघाताचा छडा लागत नाही. त्यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की संघ मुख्यालयाच्या आसपास जेवढे महत्वाच्या रस्त्यावर सीसीटीव्ही आहेत तेच बंद आहेत. की किती गंभीर प्रकार, काय वाटतं? नाही, असं आहे, नागपूरचे पोलीस दक्ष आहेत का, हा खरा प्रश्न आहे. आता संघ दक्ष आहे पण पोलीस मात्र दक्ष नाहीत, म्हणूनच सीसीटीव्ही बंद आहेत. खरं तर हे गंभीर आहे. कुठल्याही संस्थांच्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद होणं आणि त्यातून काही उद्या काही घटना घडलीच तर शोधणार कसा? त्यामुळे मला वाटतं की पोलिसांनी आणि प्रशासनाने गांभीर्यानं घेतलं पाहिजेत. नागपूर हा तसाही सेन्सिटिव्ह शहर झालेला आहे आणि सेन्सिटिव्ह संवेदनशील शहरामध्ये पोलिसांची भूमिका 24/7 दक्ष राहूनच काम करायची आहे. पण आजकाल पोलिसच जर संघाच्या कार्यक्रमांवर जाऊन भाषण करत असतील तर ते दक्ष आहेत, सक्षम आहेत, हे आता नागपूरच्या लोकांना विचारलं पाहिजे. TDR घोटाळा प्रकरणी काल सभागृहामध्ये चर्चा झाली. रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड यावरती चर्चा करत असताना समोर अनेक अधिकारी देखील उपस्थित नव्हते, कोणी मंत्री देखील उत्तर देण्यासाठी उपस्थित नव्हते. घोटाळा हा लोकशाही मराठीनं खरं तर उघडकीस आणला होता. माहीत आहे मला, ठाण्याचा घोटाळा मोठा घोटाळा आहे, TDR घोटाळा. ठाण्यात काय, पुण्यात काय, मुंबईत काय, सगळे घोटाळेच घोटाळे आहेत. देशच विकायला काढला आहे, महाराष्ट्र विकला जात आहे. कोणी विचारले की पाऊस काय येत नाही, तर मला वाटतं ढगही विकले असतील वरचे, त्यामुळं तो पाऊस येत नाही. म्हणजे आकाशातले ढग विकायला सुद्धा हे सरकार कमी पडणार नाही. सगळ्या घोटाळ्यावर यांच्याकडे एकूणच उत्तर आहे. आता मला देवाभाऊंना सांगणं आहे, हे सगळं होत असताना तुम्ही जरा लक्ष घाला, नाही तर ह्या सगळ्यांना घोटाळेबाजांना वाटतं काय घोटाळा झाला ना, देवाभाऊ आहे ना,
सांभाळून घ्यायला असा मेसेज ते देतात. त्यामुळे या पापातून महाराष्ट्राला मुक्त करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यावर कडक कारवाई केली पाहिजेत अशी आमची मागणी आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संदर्भात एक बातमी येते ती म्हणजे या गटामध्ये दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. एका काही आंदोलनाचं असं मत आहे की एनडीए सोबत जावं, काही आंदोलनाचं मत आहे की काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. काय वाटतं? नाही, अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्याशी हायकमांडशी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये जे सेक्युलर विचाराचे आहेत, फुले शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जी मंडळी आहे ती नक्की काँग्रेसमध्ये येईल आणि त्यांच्याबरोबरचा संवाद हायकमांड बरोबर सुरू झालेला आहे अशी माझी माहिती आहे. आता असं कळतंय की तुमच्या हायकमांडकडनं ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे. जे जे राष्ट्रवादीचे नेते येऊ इच्छितात त्यांचं काँग्रेसमध्ये स्वागत आहे असं तुमच्या हायकमांडकडून आल्याचं कळतंय. नाही, नक्की मी सांगितलं आहे की चर्चा सुरू आहे. हायकमांड बरोबर चर्चा असल्यामुळे त्या चर्चेमध्ये आम्ही नाही आहोत. राज्यातील कुणी नेते त्यांची चर्चा जवळपास झाल्याची माहिती आहे आणि त्यांचं स्वागतच आहे. जे काही राष्ट्रवादीचे नेते ते सेक्युलर विचाराचे शरद पवार साहेबांच्या बरोबर असणारी जी काही मंडळी आहे ती पुरोगामी विचाराला धरून चालणारी मंडळी आहे. पण ही मंडळी आली तर स्पर्धा होईल का आनंद वाटेल? नाही, आता स्पर्धेसाठी राहिलंच कुठे. आमच्याकडे मोकळाचं मैदान आहे, त्यामुळं येणाऱ्यांचं स्वागत आहे. आता स्पर्धा तिकडे आहे, स्पर्धा आमच्याकडे नाही आहे आणि आमच्या विचाराची माणसं एकत्र आली तर यापेक्षा आनंदाचा क्षण दुसरा नसणार आहे. एक शेवटचा प्रश्न. नागपुरात म्हणजे विदर्भासाठी आनंदाची बातमी आहे की नवेगाव आणि नागझिरात जो व्याघ्र प्रकल्प राबवण्यात आलेला होता त्याची नोंद आता जागतिक पातळीवर घेण्यात आलेली आहे. तिथं वाघांची संख्या वाढल्यामुळं जो काही मॉडेल तिथं राबवला गेला तो आता जगासाठी एक आदर्श ठरला. काय आनंद आहे ना. सरकारमुळे वाघ वाढलेत आणि त्यामध्ये मंत्र्यांचा फार मोठा वाटा आहे असं जर सरकारला वाटत असेल, वाघाची संख्या वाढल्यामुळे सरकारची शाबासकी नव्हे तर तिथलं वातावरण जे आहे, तिथलं जे पोषक वातावरण आहे, म्हणजे एक वाघीण 5 कब्सला जन्म देते आणि 5 जणाला 5ही पिल्लांना जगवते, ही त्या मातीमध्ये आणि त्या वातावरणाचा गुण आहे. पण त्याचा परिणाम दुसरीकडे होतो आहे. संख्या वाढली, त्याचं नाव जागतिक याच्यामध्ये आलं आहे, त्याचा आनंद आहे, त्याला स्वागतच करतो आम्ही. पण ही संख्या किती असावी त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होतो आहे. कॅटल म्हणजे जनावरांच्या मोठ्या प्रमाणात मारलं जात आहेत. माणसाचे खूप मोठ्या प्रमाणात माणसावर हल्ले चालले आहेत, त्यांचा जीव जातो आहे. त्यामुळे एका वाघाला 12 मैलाचा जो काही परीघ लागतो त्या पलीकडची जर संख्या असेल तर ती दुसरीकडे हलवलीच पाहिजेत आणि उत्तम यांचं संगोपन. वन्यप्राणी हे एक शेवट निसर्गाचा बॅलन्ससाठी या सगळ्यांची गोष्ट आवश्यकता आहेच, पण ते किती प्रमाणात असावे हे सुद्धा ठरवण्याची गरज आहे. मला वाटतं या दोन्ही ठिकाणी किंवा ताडोबा असेल, नागझिरा असेल, नवेगाव, ही स्थळं अत्यंत वाघाच्या वाढीसाठी, त्यांच्या संवर्धनासाठी उत्तम स्थळं आहेत आणि सरकारने यामध्ये जी काही आता तिकडे काही व्यवस्था केली असेल त्या संदर्भात त्यांचं स्वागत आहे. मुंबईमध्ये आज एक विराट मोर्चा येणार आहे. उपवर्गीकरणाच्या संदर्भातील हा मोर्चा आहे. एक मोर्चा विरोधातला आहे तर नागपुरामध्ये समर्थनार्थ मोर्चा आहे. काय नेमका हा संपूर्ण प्रकार आहे आणि तुमची यावर काय? नाही, जे आयोग नेमल्या गेलं त्याचा रिपोर्ट सार्वजनिक झाला का? या उपवर्गीकरणासाठी मला वाटतं कोणाचा आयोग होतो ते न्यायमूर्ती रानडे असं काही नाव आहे, त्यांचा तो आयोग आहे. त्या आयोगाचा रिपोर्ट सार्वजनिक न होता ही कारवाई सुरू करणं आणि 2 समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं सरकार करत आहे. या 2 शकलं पाडू पाहत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देत असताना जे आरक्षण दिलं ते त्या समाजात तो उपेक्षित समाज, शोषित होता, गावकुसाबाहेर होता. या दलित शूद्र समाजाला पूर्ण आरक्षण देण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मांडली. त्यामध्ये असं काही जातीभेद बाबासाहेबांनी केला नाही. 58 जाती आहेत त्यामध्ये. सर्व जातींनी आता ज्या जातीत जो जास्त शिकला मेरिटवर त्याचं सिलेक्शन होतं. याचं उपवर्गीकरण करून 2 शकलं पाडायची आणि मग त्यातून फायदा काय करायचा की 2 समाजाला 2 घटक पाडून दोघांना आमोरासमोर लढवायचा, पुन्हा अस्थिर करायचा. हे चुकीचं आहे आणि त्याचा विरोध झाला पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. त्या मोर्चाला आमचं समर्थन आहे.
पेपर लीक को देखा जा रहा है कि अंतर मतलब 2 राज्यों के बीच का रैकेट है और ये कहा जा रहा है कि इसमें मक्का लगाया जाए अगर पूरा मामला एक सामने आता है तो टीटी पेपर। देखो, मैं कल भी हाउस के अंदर में यही कहा था कि ये जो टोली है इसमें ये पेपर लीक बार बार करने वाली ये अंतर्राष्ट्रीय टोली है और वो इससे यही पता चलता है कि ये पेपर कहीं तैयार करने के लिए अदर स्टेट में तो नहीं गए थे टीईटी के, और वहां से कनेक्शन लगाकर उन्होंने ये पेपर को लीक करने का काम किया। सरकार ये गोपनीयता क्यों नहीं रखती है? सरकार के पास में पूरी तरह यंत्रणा है, उसका उपयोग करके ये बातें कभी होना ही नहीं चाहिए और महाराष्ट्र क्यों लक्ष्य होता है। तो इसका अर्थ यही है कि महाराष्ट्र सरकार का गांभीर्य, सीरियसनेस इस विषय को लेकर नहीं है, विद्यार्थियों के और टीचरों के भविष्य के प्रति ये सीरियस नहीं है, यही अर्थ निकलता है। और इसीलिए इनके ऊपर मकोका लगाने की जो बात है वो निश्चित रूप से होनी चाहिए। हम तो ये मांग करते हैं कि उनके ऊपर मकोका के अंतर कार्रवाई होनी चाहिए ताकि दोबारा इनके भविष्य के साथ में कोई खिलवाड़ ना करे। सर, 2 एनसीपी से जुड़े 2 सवाल। एक तरफ अजीत पवार जी की जो एनसीपी है, ऐसी बातें चल रही है कि उनकी डिमांड बढ़ रही है कि उनको वित्त मंत्रालय वापस मिल जाए। कल जय पवार ने भी बारामती में इसकी बात की थी कि कैसे फडणवीस जी उनको वापस करवाने वाले हैं। दूसरी तरफ जो शरद चंद्र पवार जी की पार्टी है, उनकी कांग्रेस के साथ विलीनीकरण की चर्चा वो अभी आखिरी स्टेज तक पहुंच गई है, उसकी भी हमें खबर मिली। नहीं, मैं क्लियर कट और फिर से कहना चाहता हूँ कि हाईकमान के साथ में पवार साहब की पार्टी ये सेकुलर पार्टी है। जो राष्ट्रवादी गई है वो सेकुलर नहीं मानते हैं। एक धर्मांध शक्ति के साथ में जाना वो सेकुलर कभी नहीं हो सकते। वो बाबा साहब अम्बेडकर, फुले शाहू के विचारों को लेकर आगे बढ़ने वाले नहीं है। तो और पवार साहब जो है, बड़े पवार साहब, शरद पवार साहब, वो विचार को लेकर काम कर रहे, इसलिए सत्ता से परे होकर उन्होंने अपना विचारों को पकड़ के काम किया है और उनके साथ में जो लोग हैं वो यही विचारों से बने हैं और कांग्रेस के विचारधारा से जुड़ते हैं। इसीलिए उनका विलीनीकरण करना या उनको पार्टी में शामिल करना, यह हाईकमान उनसे चर्चा कर रही है और अच्छा रिजल्ट आएगा और एक ताकत से फिर कांग्रेस पार्टी उभरेगी, ऐसा हमें विश्वास है। बीजेपी के एनसीपी एपी पक्ष को वित्त मंत्रालय वापस चाहिए, वापस मिलने की भी बातें हो रही है। अजीत पवार नहीं, मुझे नहीं पता उस बात को लेकर, पर विलीनीकरण की बात को लेकर हाईकमान से चर्चा चल रही है। शेवटचा प्रश्न, नितिन नवीन का स्टेटमेंट है, बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन है, उनका स्टेटमेंट है कि राहुल गांधी जो है वो पार्ट टाइम पॉलिटिशियन है। बीजेपी दिल्ली में, ये बीजेपी का सवाल है, हमारा नहीं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।